जय श्री स्वामी समर्थ. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आपल्या आजूबाजूला एवढी लोक आहेत, एवढी गर्दी आहे, एवढी माणसं असतात, तरी सुद्धा काही लोकांना एकटं असल्यासारखं फील होतं. ते स्वतःला एकटे समजतात. त्यांना असं वाटतं आपल्या आयुष्यात असं कोणीही नाही, ते आपण आपलं सुख दुःख त्याच्यासमोर शेअर करू, आपलं सुख दुःख त्याच्यासमोर मांडू. असं आपल्या आयुष्यात कोणी नाही असं वाटणारी बरीच लोक आहेत या जगामध्ये. माणसाला एकटं वाटण्यामागचं कारण काय? एवढे आसपास लोक आहेत, एवढी गर्दी आहे, एवढ्या गर्दीत राहून सुद्धा लोकांना एकटं का वाटतं? काही काही लोक असे आहेत, त्यांच्याकडे सध्या सर्व काही आहे तरी ते स्वतःला एकटे फील करतात. अगोदर त्यांच्याकडे काही नव्हतं तेव्हा ते खुश होते, आनंदी होते, एन्जॉय करत होते. पण आता त्यांच्याकडे आपलं म्हणणारं कोणी नाही, त्यांचा एकटेपणा दूर करणारं कोणी नाही. प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यात बिझी आहेत. प्रत्येक जण आपल्या आपल्या पर्सनल प्रॉब्लेम मध्ये बिझी आहेत. कुणाकडे एकमेकासाठी टाइमच नाही. त्याच्यातून वेळ काढून फिरायला गेले तरी ते फक्त सेल्फी पुरते एकत्र येतात. नंतर आपल्या मोबाईल मध्ये बघणार, आपल्या पर्सनल लाईफ मध्ये बिझी राहणार. असं सध्या काय काय लोकांचं चालू आहे. काय काय लोकांचं असं म्हणणं आहे की मोबाईलमुळे लोक दूर झालेत. यामध्ये मोबाईलची काहीच चुकी नाही. मोबाईलमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मोबाईलमुळे बरेच फायदे झालेले आहेत. पण काही लोकांनी त्या गोष्टीचा फायदा करून घेतलाय आणि काही लोकांनी त्या गोष्टीचं नुकसान करून घेतलंय. काही लोकांना असं वाटतंय मोबाईलमुळे फायदा कमी झालाय आणि नुकसान जास्त झालंय. सगळ्यात दोष मोबाईलला देऊन फायदा नाही. आपण स्वतः एकमेकासाठी वेळ काढला पाहिजे, एकमेकाचं सुख दुःख वाटून घेतलं पाहिजे. पण कुणाचं समोरच्या व्यक्तीकडे लक्ष नसतं. कोणी खाली बघतोय, कोणी वर बघतोय, कधी कोणी मोबाईल मध्ये बघतोय. त्याच्या गप्पा मारण्यामध्ये इंटरेस्टच नसतोय. तो समोरचा व्यक्ती आपलं बडबड करत असतोय आणि ह्या व्यक्तीचं त्याच्याकडे लक्षच नसतंय. आणि हेच कारण आहे माणसाच्या एकटेपणाला. तर आयुष्यातला एकटेपणा दूर करायचा असेल तर मी सांगते तशा 5 गोष्टी करा. पहिली गोष्ट म्हणजे आपण समोरच्याशी आपली मनातली गोष्ट सांगत असताना नेहमी आपण समोरच्या व्यक्तीशी डोळ्यात डोळे घालून बोलावे, नजरेशी नजर भिडवून बोलावे. जेव्हा आपण असं बोलत असतो तेव्हा तो व्यक्ती आपल्याशी कनेक्ट होतो. त्या व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना, मनातलं दुःख समजून येतं. त्या व्यक्तीला असं वाटतं की ही व्यक्ती आपल्याला आपलं समजतं, ही व्यक्ती आपल्याला आपलं समजते म्हणून सगळं मला सांगते. त्या व्यक्तीचा मी आपला माणूस आहे म्हणून ही व्यक्ती मला सगळं सांगते. म्हणून ती व्यक्तीही आपण जे काही सांगतो ते लक्ष देऊन ऐकत असते. ज्यावेळी आपण समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवून बोलतो ना, त्यावेळी आपल्यामध्ये एक वेगळंच कनेक्शन निर्माण होतं आणि आपल्या भावना त्याच्याकडून पोचतात. ती व्यक्ती आपल्या सगळ्या भावना समजून घेते. म्हणून कधीही नजरेला नजर लावून बोला. जसं आपल्या एकटेपणाला कारणीभूत ती समोरची व्यक्ती, तसे समोरच्या व्यक्तीच्या एकटेपणाला कारणीभूत सुद्धा आपण आहोत. म्हणून तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीशी असंच चांगलं वागा. त्या समोरच्या व्यक्तीचा एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीशी चांगलं वागू, समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेऊ, तेव्हा ती व्यक्ती ही आपली भावना समजून घेईल. ती व्यक्ती आपल्याशी तसंच चांगलं वागेल. म्हणून एकमेकाला समजून घ्या, एकमेकाला वेळ द्या आणि आयुष्यातला एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात चांगली आणि योग्य नाती असावीत. फक्त नुसताच नात्याचा पसारा करून काहीही फायदा नाही. आपल्या आयुष्यात भरपूर नाते असतात पण ते काहीच कामाचे नसतात. आयुष्यात मोजकी 4 जरी नाते असली ना भरपूर झालं. ज्याच्यासोबत वेळ घालवायला आपल्याला बरं वाटेल, ज्याला आपल्यासोबत वेळ घालवायला आवडेल, ज्याच्यासोबत आपल्याला चांगलं वाटेल, जो आपल्याला समजून घेईल, अशी 4 जरी नाते असली ना आयुष्यात भरपूर झाले. असा नात्याचा भरपूर पसारा करून काहीच फायदा नाही. नाहीतर काही लोकांचं असतं बघा, मला किती लोक ओळखतात, मी किती लोकांना ओळखतो असा दिखावा करायचा. या दिखाव्याचा काहीच उपयोग नाही. या गोष्टीने कोणावर काहीच फरक पडत नाही. आपल्या आयुष्यात मोजकी 4 नाती असली तरी बस झाले. आपल्याला साथ देणारे, आपल्याला समजून घेणारे. नाहीतर काही लोकांच्या आयुष्यात भरपूर नाती असतात पण काही कामाचे नसतात.
त्याच नात्यामध्ये ती व्यक्ती टेन्शन मध्ये असते, त्याच नात्यामुळे ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये असते. पडतात ती नाती आयुष्यात. मग कशाला हवीत असली नाती? मोजकी 4 नाती असली ना आयुष्यात भरपूर झाली, एकमेकाला समजून घेणारी. ज्या नात्यामुळे आपल्याला त्रास होतोय अशा नात्याने इग्नोर करा आणि पुढे जा. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आवडणारी गोष्ट करणे. आपण आपल्या आवडणाऱ्या गोष्टीला टाइम द्यावं. कधी कधी काय होतं, आपल्याला आवडणारी गोष्ट करणं सोडून आपण दुसऱ्या गोष्टी करत राहतो. त्यामुळं आपलं मन खुश नसतं, आपलं मन आनंदी नसतं, मन कुठेतरी उदास असतं. म्हणून दिवसातनं एकदा तरी आपली आवडणारी गोष्ट करावी. जेव्हा आपण आपल्या आवडणारी गोष्ट करतो त्यावेळी आपण आपल्याच सोबत असतो, त्यामुळे आपल्याला एकटेपणा जाणवत नाही. म्हणून आपल्याला आवडणारं काम दिवसातनं एकदा तरी करा आणि स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. आयुष्यातला एकटेपणा कमी होईल. चौथी गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम. आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम आपण स्वतः सॉल्व्ह करायचं. आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम आपण मिटवण्याचा प्रयत्न करायचा. कधी कधी आयुष्यात असे प्रॉब्लेम येतात की त्या विचारात आपण रात्रंदिवस झोपत नाही, तेच ते विचार डोक्यात राहतात. आपण ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडू की नाही असं सतत विचार करत राहतो आपण. कधी कधी सिच्युएशन अशी पण असते की त्याच्यातून बाहेर पडणं खूप मुश्किल असतं. त्यावेळी पॉझिटिव्ह राहा आणि स्वतःच्या मनाला समजावा की मी ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडणार. आज मी ह्या प्रॉब्लेम मध्ये आहे, पण उद्या मी ह्या प्रॉब्लेम मधून नक्की बाहेर पडणार आणि माझं सगळं चांगलं होणार, पहिल्यासारखं होणार, व्यवस्थित होणार. मी ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडणारच, सगळं ठीक होईल असं मनाला सांगा आणि ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडायचा प्रयत्न करा. पाचवी गोष्ट ती म्हणजे प्रेझेंट मध्ये राहा. आपल्या आजूबाजूला बघा. आजूबाजूला प्रत्येक जण आपल्या आपल्या विचारामध्ये असतो, प्रत्येक जण आपल्या आपल्या प्रॉब्लेम मध्ये असतो, प्रत्येक जण टेन्शन मध्ये असतो. त्या व्यक्तीची आपण स्वतःहून विचारपूस करा, त्याचे प्रॉब्लेम समजून घ्या. त्यालाही बरं वाटेल, आपल्याला बरं वाटेल. त्याला खुश ठेवायचा प्रयत्न करा, त्याला आनंदी ठेवायचा प्रयत्न करा. जेव्हा आपण दुसऱ्याला आनंद देतो ना, त्या आनंदापेक्षा मोठा आनंद कुठलाच नाही आयुष्यामध्ये. म्हणून समोरच्या व्यक्तीला खुश ठेवायचा प्रयत्न करा, आनंद ठेवायचा प्रयत्न करा.